नमस्कार मैत्रिणींनो, वाव नेहमीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भरलेली आळूची वडी। भरलेली म्हणजे नारळाच्या दुधात शिजवतो आम्ही, त्याला भरलेली म्हणतो आणि कच्चीच कापायची असते ती। तर मी आळूची पानं घेतलेली आहेत, हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी सर्व साहित्य टाकून घेते। 1.5 वाटी मी डाळीचं पीठ घेतले, त्यामध्ये टाकते हे मीठ चवीप्रमाणे, थोडासा हिंग टाकते मी त्याच्यामध्ये, हळद टाकते थोडी, धणा पावडर टाकते अर्धा चमचा, जिरे पावडर टाकते, कोथिंबीर घेतली कापून ही, आणि थोडासा कांदा टाकते। हे लाल तिखट घेतलेलं आहे 1 चमचा, आणि हे चिंचेचं आहे आणि गुळाचं पाणी असं मी करून ठेवलेलं आहे, हे टाकते। ह्याच्यात आता आपलं साधं पाणी टाकून मग करून घ्यायचं, आपल्याला लागलं तर टाकायचं, नाही तर नाही टाकलं तरी चालेल। आणि हे मी खोबरं घेतलेलं आहे, ह्या खोबऱ्याचं आपल्याला दूध काढायचं आहे। जवळजवळ 2 वाटी मी खोबरं घेतले, त्यामध्ये चिमूटभर साखर टाकते मी, आणि थोडंसं मीठ टाकते। आता आपण कांदा, कोथिंबीर आणि सगळे मसाले आपण मिक्स केलेत, मीठ, गूळ, चिंचेचं पाणी सगळं, आणि हे नारळाचं दूध मी काढून घेतलं चांगलं जाड, ते शेवट आपल्याला लागणार आहे। आता आपण ह्याच्यावर पानं लावून घेऊया। आधी खाली असं घ्यायचं मोठं, त्याच्यावर असं हे पीठ लावून घ्यायचं। ह्याच्यावर दुसरं पाणी ठेवायचं, उलटं ठेवायचं असं। ही मी अशी एक उलटं सुलटं करून अशी 6 पानं लावून घेतलेली आहेत। आता आपण त्याची टोकं अशी दुमडायची दोन्ही बाजूनी, या बाजूने पण मोडायची अशी। तिथे पण एक पीठ लावून घ्यायचं जरा जरा। हे आता आपले पीठ लावून झालेलं आहे, हे आता आपण घट्ट बंद करून घेऊया। आणि कच्चीच कापून घ्यायची। ही वाफवाची वगैरे नाही वडी, कच्ची कापून आपल्या नारळाच्या दुधात चांगली शिजून घ्यायची। पूर्वी काय आहे, आपले पॅन वगैरे नव्हते, गॅस नव्हते, त्याच्यामुळे ही शेगड्यांवर करायला लागायची। त्याला खालून वरून कोळसे पेटून ठेवायचे, एक लंगरीमध्ये ही वडी लावायची आणि वरती ताटामध्ये कोळसे ठेवायचे, खाली शेगडी पेटलेली, अशा प्रकारे वडी करायची। आता सगळं सोपं झालेलं आहे, गॅस आलेत आणि फ्राय पॅन वगैरे आलेत, त्याच्यामुळे आपली दोन्ही बाजूनी काही अगदी शेक द्यायला नको आहे। आणि पानं पहिले आपण ना त्याच्या शिरा काढायच्या आणि ती लाटण्याने अशी जरा चपट करायची, आणि मग ते पीठ वगैरे त्याला लावायचं। आता आपण ह्या फ्राय पॅन इथे ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं अगदी, ते आपलं गरम झालेलं आहे। ह्या वड्या अशा लावून घ्यायच्या। आपण तळलेली वडी करताना वाफून घेतो, ही काही वाफवायला वगैरे लागत नाही तशी। आता ह्याच्यावर आपण थोडं थोडं दूध ओतूया, नारळाचं दूध आहे। हे आता नंतर जरा टाकायचं, हे शिजून द्यायची थोडी। आता आपले 5 मिनिटं झालेत, मी झाकण उघडते आणि ना आपण ही उलटी करून घेऊया सगळी वडी। त्याच्यावर परत हे दूध ओतूया, आणि हे आता आटवायचं दूध त्याच्यामध्येच। परत आपण झाकण देऊन ठेवूया।
चला आपण उघडून बघूया. आपले 5-10 मिनिटं झालेले आहेत आणि आपली वडी पण शिजलेली आहे. मी गॅस बंद करते. आणखीन हे सुकल्यावरती नंतर दूध तेच पूर्ण आटेल ह्याचं. आणि हे डिशमध्ये काढून घेते अशी. आपली तयार आहे भरलेली वडी नारळाच्या दुधातली. मस्तपैकी खायला या आणि कॉमेंटमध्ये मला लिहून कळवा कशी झाली ती. हा माझा भरलेल्या वडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तो परत धन्यवाद.